माझं काही म्हणजे माझं स्वप्न होतं मुंबईत घर असावं, माझ्या क्षेत्रावर मी माझं घर घेतलं आहे. मी पहिल्यांदा सोलापुरात आले आहे आणि सो विकी कौशलजी स्वतः म्हणाले, अरे मला माहीत नव्हतं, माझ्यासाठी नवीन आहे आणि मी पहिल्यांदा काम करतो, मी फार एक्सायटेड आहे. घरची थोरली सून आहे आणि तिचं कायम एकच स्वप्न आहे की माझं घर जोडलं जावं आणि त्यासाठी मी तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. खरं तर ही एक महिलाच करू शकते. मला खरंच कल्पना नव्हती की लग्नानंतर सगळं कसं मॅनेज होईल. त्यामुळे मी घरी गेल्यानंतरचं जसं आई सगळं करते तसं आता मला करावं लागतं. आणि मला साडी पैठणी फार आवडते म्हणून मी माझ्याकडे खूप कलेक्शन आहे पैठणीचं. तर मी विनंती करते रेश्माजी शिंदे यांना की एक दोन शब्द आमच्याबरोबर आपण बोलावेत. नमस्कार, मी पहिल्यांदा सोलापुरात आले आहे आणि याच निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईलचं ओपनिंग आहे. आणि जसं मॅडम मगाशी बरोबर बोलल्या की अभिनेते अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा असतो, पण इथे उपस्थित असलेले माननीय देशमुख सर आणि माननीय द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल यांचे सर्वे सर्वा, या तिघांमध्ये आम्हा तिघांमध्ये आणि इथे असलेल्या मान्यवरांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, जे काम आम्ही आमचं काम चांगलं केलं तरच आमचा चाहता वर्ग निर्माण होईल आणि तो वाढत जाईल. सो त्याचं उदाहरण आहेच देशमुख सर आणि यांचे जे काही शाखा एवढ्या ओपन झालेल्या आहेत. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. खरं तर पाटील सरांनी इतकं सगळं सांगितलं यांच्याबद्दल आणि मलासुद्धा नव्याने खूप गोष्टी कळल्यात. सर तुमचं खरंच खूप अभिनंदन आणि तुम्हीसुद्धा सातत्याने निवडून आला आहात, तुमचं पण अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने चांगल्या दिवशी आज ओपनिंग होतं आहे. तुम्ही सगळे पूजा करून, काही जणांचे उपास असतील, हे सगळे तुम्ही इथे आलात, छान यांच्या प्रेमापोटी इथे बसला आहात आणि आमच्यासाठी आलात. थँक्यू सो मच. अनेक अनेक शुभेच्छा, अनेक शाखा ओपन होऊ देत आणि तुम्हा सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. एक तरी प्रश्न विचारायला आवडेल आम्हाला. सध्या सिरियल गाजतायत, सिरियल खूप छान चाललेली आहे. आम्हाला फक्त एक प्रश्न पडला की जानकी रणदिव्यांच्या घरी पुन्हा जाईल का? हो, म्हणजे आता मालिका त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागणार आहे. ऑफकोर्स जाणार आहे, कारण घरची थोरली सून आहे आणि तिचं कायम एकच स्वप्न आहे की माझं घर जोडलं जावं आणि त्यासाठी मी तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. सो महाशिवरात्रीच्या निमित्तानेच जसं आज यांचं ओपनिंग आहे चांगल्या शुभ दिवशी, तसंच महाशिवरात्रीच्या निमित्तानेच खूप चांगला एक योग घडणार आहे आणि त्या योगानिमित्तच मी घरात जाणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला इथून पुढे पण आवडेल आणि मी कसं ऐश्वर्याला शिक्षा देईन आणि तिचे कसे नंतर हाल मी करेन हे अपोजिट बघायला मिळणार आहे. तर नक्की तुम्ही बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. थँक्यू. प्रसंग आहे, वेळ आहे, सो संधी साधून घेऊयात जरा. आणखी एक प्रश्न आहे आम्हाला. नुकतंच लग्न झालं आहे आणि फिल्म म्हणजे शूटिंग सिरियलची आणि घर या दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करता, म्हणजे आमच्या महिलांना जाणून घ्यायला आवडेल. खरं तर ही एक महिलाच करू शकते. मला खरंच कल्पना नव्हती की लग्नानंतर सगळं कसं मॅनेज होईल. सासरची मंडळी असतात, नवरा असतो, माहेरी आईकडे खूपच लाड असतात. गेलो शूटिंगवरनं, बॅग टाकली, सोफ्यावर पडलो, आई हातात पाणी आणून देण्यापासनं सासरी अगदी वेगळं असतं. वेगळं म्हणजे मी नेगेटिव्हली नाही म्हणणार, पण आपण म्हणजे आईने जशी जबाबदारी आपल्या घरची घेतली, आता तशीच आईसारखी मला जबाबदारी एका घराची घ्यायची आहे ही जाणीव असते. सो त्यामुळे मी घरी गेल्यानंतरचं जसं आई सगळं करते तसं आता मला करावं लागतं. पण ह्यात पण एक प्रेम आहे, आपुलकी आहे आणि आपण एखादा नवीन संसार उभा करणार आहोत आणि आईबाबांचे संस्कार घेऊनच जसं आईबाबांनी छान संसार त्यांचा केला तसाच मी करणार आहे. बॅलन्स करायचं म्हटलं तर आत्ता 21व्या शतकात आपण आहोत आणि पुरुष मंडळी पण खूप विचारांनी पुढारलेली आहेत. त्यामुळे अगदी आई नसेल तर नवरा नक्कीच पाणी देतो आणून. सो त्यामुळे हे प्रेम दोन्ही बाजूने असतं, तर बॅलन्स करायला फार अवघड जात नाही. रेश्मा यांना साडीमधला, कारण आज आपण दालनाचं ओपनिंग करतोय, तर साडीमधला कोणता प्रकार आवडतो का, किंवा साडी आवडते की ड्रेस आवडतं, काय म्हणजे साडी आवडत असेल तर कोणता प्रकार? मला साडी भयंकर आवडते
आणि मला साडी पैठणी फार आवडते, म्हणून मी माझ्याकडे खूप कलेक्शन आहे पैठणीचं. सो त्यामुळे मी आवर्जून पैठणी नेसून आली आहे. सो महाराष्ट्राची शान आहे, सो मी कधीच ते मिस नाही करणार. आणि महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची जी खरी शान आहे तिच्यावर खूप शोभून दिसते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आम्हाला सगळ्या चाहता वर्गांना सिरियलच्या माध्यमातून रोज भेटता, पण तरी आमची इच्छा असते की आमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसावी. तर अशी काही म्हणजे पुढे विचार आहे का की सिनेमा एखादा छान मिळाला किंवा तुमची इच्छा आहे की मिळावा लवकरच, असं काही किंवा असा काही प्रोजेक्ट आहे का, विचारणा झाली आहे का? मी सातत्याने जेव्हा काम सुरू केलं तेव्हापासूनच मालिका या क्षेत्रात मी पदार्पण केलं आणि मला कंटिन्युअस कामं मिळत गेली. सो एखाद्या कलाकारासाठी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करणं खरंच हवी अशी वाटणारी गोष्ट असते, पण ते प्राक्तनाचा भाग असतो. तुम्हाला ज्यावेळी ज्या क्षणी जे काम येतं त्यावेळी तुम्हाला थांबायचं का, ते काम घेऊन पुढे जायचं आहे. सो मालिका क्षेत्राने मला एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याने मी माझं स्वप्न होतं मुंबईत घर असावं, माझ्या क्षेत्रावर मी माझं घर घेतलं आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की डेफिनेटली प्रत्येक क्षेत्रात काम करायला आवडेल, पण प्राक्तनाचा भाग असतो. मला डेफिनेटली आवडेल करायला. जसं आता डेफिनेटली मी आत्ताच विकी कौशलजींबरोबर काम केलं, ते आमच्या मालिकेत आले होते. सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता आणि ते पण असं म्हणता म्हणाले की अरे करूया. महाराष्ट्रात नायक नायिका यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हे त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना पण सरप्रायझिंग होतं की महाराष्ट्रात तेव्हा त्यांची टीम असते, त्यांची मॅनेजिंग टीम असते, PR टीम. त्यांनी सांगितलं की हे असे कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सिरियलचा एवढा TRP आहे. सो विकी कौशलजी स्वतः म्हणाले अरे मला माहीत नव्हतं, माझ्यासाठी नवीन आहे आणि मी पहिल्यांदा काम करतो, मी फार एक्सायटेड आहे. तर म्हटलं सर मला पण काम करायचं. ते म्हणाले नक्कीच आपण आता काम करूया, बघूया आता संधी मिळाली तर डेफिनेटली मी करेन काम. पण मला असं वाटते ज्या क्षेत्रात आहे त्यात उंची गाठण्याची मी प्रयत्न करेन आणि त्या मालिका क्षेत्रात मी करते आहे काम. सो मी त्यात खुश आहे. खरंच उंची गाठण्याचा अजून तुम्ही प्रयत्न करत, पण आमच्यासाठी एका खास उंचीवर आहात तुम्ही. आम्ही रोज बघतो आणि मी खरं तर विकी कौशल यांच्या प्रश्नाकडे येणार होते, पण तुम्ही स्वतःहून सांगितलं, मला खूप छान वाटलं. आम्हाला बघायला खूप आवडलं. मला वाटतं त्या दिवशीचा TRP सगळ्यात जास्त होता जेव्हा एंट्री होती. पण नेहमीच असं म्हणतो की हिंदी सिनेमातले अभिनेते अभिनेत्रीपेक्षा पण जेव्हा महाराष्ट्रातले एखाद्या सिरियलमधले अभिनेता किंवा अभिनेत्री समोर होते तेव्हा आवर्जून दाद ही जास्त त्यांनाच मिळते आणि तसा तुमचा चाहता वर्ग आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही कोणत्याही माध्यमातून काम करा, आम्हाला आवडेल, फक्त काम करत राहा हीच आमची म्हणजे इच्छा आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज तुम्ही परिवाराच्या या सोहळ्यामध्ये आलात. समस्त द्वारकादास श्यामकुमार परिवाराच्या वतीनं आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि खूप साऱ्या शुभेच्छाही देतो. खूप खूप धन्यवाद. एकदा जरा टाळ्या जोरात वाजल्या पाहिजेत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.